छोट्या पावसाळ्याच्या दिवशी गावाकडे गेला तर दुसऱ्या दिवशी येताना आई त्याच्याकडे खूप साऱ्या भाज्या देत असते. तर ह्यावेळेस आईने तांदूळाची भाजी दिलेली. त्याला पण खूप आवडते आणि मला पण आवडते. तो म्हटला आईच्या पद्धतीने बनवते ना त्याच पद्धतीने. 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत. 5-6 लसणाच्या पाकळ्या, हिरव्या मिरच्या मिक्सरला लावून बारीक पेस्ट तयार करायची किंवा चिरूनही घेऊ शकता. तांदूळाची भाजी मी निवडून घेतली. आईने पण पहिलीच निवडून दिलेली होती. 3-4 पाण्याने स्वच्छ धुवायची, माती निघेपर्यंत त्यातली. कढईमध्ये 2-3 चम्मच तेल ॲड करून घ्यायचं. कांदा टाकायचा. हिरव्या मिरचीचा ठेचा जो बनवून घेतला होता तोही ॲड करून घ्यायचा आहे. कच्चापणा दूर होईपर्यंत परतून घ्यायचा. जसं वाटेल तसं तुम्ही त्याच्यामध्ये तेल ॲड करू शकता वरून, कारण भाज्यांना तेल थोडंसं जास्त लागतं. छान लागतात तेलामध्ये छान परतल्या की. सगळी भाजी टाकून द्यायची. मीठ टाकायचं. खालून वरून दोन्ही साईडनी परतून घ्यायची. 1 5 मिनिटं झाकण ठेवून वाफेवरती छान अशी भाजी आपण शिजवून घेणार आहोत. सगळ्यांना जेवण वगैरे डबे वगैरे भरून दिले. त्यानंतर माझ्यासाठी थोडीच भाजी शिल्लक राहिली. त्याच्यामुळे ताटामध्ये तुम्हाला थोडीच भाजी दिसत असेल आणि त्यासोबत मी कांदा भजी पण बनवले, पापड पण तळलेले होते. तर अशा पद्धतीने आपली भाजी तयार झालेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण एक घास खाऊन